नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची, मोठी, आनंदाची आणि दिलासादायक बातमी जी आहे तर ती समजत आहे. कारण की गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बांधव ज्या गोष्टीची वाट पाहत होते, आता ती गोष्ट लवकरच सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की गेल्या काही महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये शेतकरी कर्जाबाबत वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत तर त्या सुरू झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यामध्ये 2024 मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या, तर या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा जी आहे तर ती केली होती. परंतु या घोषणेला जवळपास आता 2 वर्ष झाले आहेत आणि सत्ता सुद्धा आलेली आहे. आणि आता महायुतीला सरकार स्थापित करून, सत्ता स्थापित करून बरेचसे दिवस झाले आहेत, तरी पण कर्जमाफीबाबत ठोस निर्णय जो आहे तर तो झालेला नाही. परंतु आता एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी जी आहे तर ती आलेली आहे. कारण की शेतकरी कर्जमाफीबाबत महायुतीमधील नेते जे आहेत तर त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना आश्वासने देत आहेत. आणि अशातच आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत जे आहे तर ती मोठी माहिती दिली आहे. आणि त्यांनी शेतकरी कर्जमाफीची अधिकृत तारीख जी आहे तर ती यावेळी जाहीर केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना किती लाखाची कर्जमाफी मिळणार आहे याबाबत सुद्धा संकेत दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर सरकारकडून ठोस घोषणा करण्यात आली असून 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार असल्याचं माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आणि एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आणि यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत की शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार गंभीर असून या संदर्भात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण वेगाने पूर्ण केली जाईल. आणि कर्जमाफीसाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन केली असून या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होणार आहे. आणि या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील आणि जून महिना संपण्याच्या आत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. आणि गेल्या काही महिन्यापासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. आणि सातत्याने होणारे निसर्गाचा लहरीपणा, त्यासोबत वाढता उत्पादन खर्च, बाजारात मिळणारे अपुरे दर आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. आणि याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू तसेच इतर शेतकरी नेत्यांनी आक्रमक आंदोलन छेडले होते. आणि या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला होता. आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हणजे 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या अधिकृत घोषणेमुळे या आश्वासनाला प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आणि त्यामुळे आपल्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा जी आहे तर ती संपली असून दरम्यान कर्जमाफीसाठी पात्रतेचे निकष, कर्जाची मर्यादा, कर्जमाफीच्या अंमलबजावणीची पद्धत याबाबत लवकरच सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. आणि जशी जशी ती माहिती येणार आहे तसे तसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा जी आहे तर ती व्यक्त केली जात आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत कर्जमाफी जे काही निकष असणार आहेत, कर्जमाफीची जी काही पद्धत असणार आहे, कर्जमाफीच्या जी काही कर्जाची मर्यादा असणार आहे, जी केव्हा कर्जमाफी जाहीर होईल त्यावर जे काही निकष, अटी, शर्ती, निकष असतील ते जाहीर करण्यात येतील. आणि त्यावेळी ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. त्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.